हॅलो फ्रेंड्स, आत्ता सध्याची जर परिस्थिती बघितली तर आपण गुंतवणूक कशी करावी आणि कुठे करावी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पैसा आहे, परंतु तो पैसा व्यवस्थित ठिकाणी लावणं आणि त्यातनं आपल्याला प्रॉफिट मिळणं किंवा आपल्या पैशाला पैसा जोडणं, पैशाचा पैसा होणं हे फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण गुंतवणूक करायचा विचार करतो त्यावेळेस आपल्यासमोर भरपूर असे ऑप्शन्स असतात, परंतु त्या ऑप्शनमधनं योग्य ऑप्शन कुठला, आत्ताच्या करंट सिच्युएशनला कुठला ऑप्शन आपल्याला पैसे देईल किंवा कुठला ऑप्शन आपले पैसे रिव्हर्समध्ये नेईल आणि आपल्याला वाट बघायला लावेल हे सांगता येत नाही. सध्या सगळ्यात जर चांगला विचार केला तर कुठला ऑप्शन ते बघण्या अगोदर आपण कुठले कुठले ऑप्शन्स असतात की ज्याच्या माध्यमातून आपण गुंतवणूक करू शकतो आणि त्या गुंतवणुकीतून आपल्याला थोडाफार किंवा चांगला प्रॉफिट मिळू शकतो. तर सर्वात प्रथम जे काही म्हणजे ज्याच्यामध्ये रिस्क नाही घ्यायची किंवा आपल्याला फिक्स माहिती आहे की इतक्या कालावधीनंतर आपल्याला एवढे पैसे मिळणार आहेत, ते ऑप्शन म्हणजे FD फिक्स डिपॉझिट आणि RD म्हणजे रिकरिंग डिपॉझिट. FDमध्ये आपला लॉक इन पिरियड असतो, त्यानंतर आपल्याला FD करायच्या अगोदरच आपल्याला किती टक्के भेटणार आहेत, किती वर्षांनी भेटणार आहे हे आपल्याला माहीत असतं. RDचा जर विचार केला तर FDच्या तुलनेत RDमध्ये थोडेसे टक्केवारी, जो व्याजदराचा टक्केवारी आहे तो कमी असतो. आता हे झालं फिक्स, म्हणजे आपल्याला माहिती आहे तसं. परंतु जर आपल्याला व्यवस्थित अशी गुंतवणूक करायची असेल किंवा आपल्याला खरंच लाँग टर्मसाठी चांगला फायदा होईल अशी गुंतवणूक करायची असेल तर आपण स्टॉक मार्केट हा एक ऑप्शन बघत असतो. परंतु स्टॉक मार्केटमध्ये आत्ता सध्या अशी परिस्थिती आहे की तुम्हाला कंटिन्यू त्या स्टॉक्सकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर एखादी न्यूज आली तर कुठले स्टॉक्स व्हायबल होतील, कुठले स्टॉक्समध्ये व्हॉलेटिलिटी होईल किंवा कुठला स्टॉक लाँग टर्मसाठी चांगले रिटर्न देईल हे सध्या सांगणं थोडंसं अवघड झालं आहे. कारण की 2 वर्षापूर्वी जे मार्केट होतं, स्टॉक मार्केट होतं, त्यामध्ये आपण होल्डिंग किंवा लाँग टर्मचा जर विचार केला तर लाँग टर्म रिटर्न्स हे खूप छान होते. आपल्याला निफ्टी 50चे जे रिटर्न्स होते ते 15% वर होते, वार्षिक रिटर्न्स जर बघितले तर. परंतु गेल्या 2 वर्षांमध्ये जे स्टॉक मार्केट आहे तर त्याचं प्रिडिक्शन करणंच फार अवघड झालेलं आहे. मग त्यासाठी कारणं असतील तर ते अमेरिकेने लावलेलं टेरिफ असेल किंवा वेगवेगळे वॉर्स असतील किंवा वेगवेगळे स्टेटमेंट्स असतील, 2 देशांमध्ये जी चाललेला तणाव असेल, तो तणाव असेल, ह्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या स्टॉक मार्केटला इफेक्ट करत असतात. आणि त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर खूप अभ्यास करून जर स्टॉक घेतला तर तो रिटर्न देतो आहे. परंतु जर आज स्टॉक मार्केट वरती आहे, समजा बुलिश आहे, तर उद्या डायरेक्ट बेअरिश होतं आहे आणि जर आपला चुकला निर्णय, एखाद्या दिवशी मार्केट हाय पिकलं आहे आणि त्यावेळेस जर स्टॉक्स घेण्यात आले तर नंतर जर ते मार्केट पडलं तर पुन्हा त्या व्हॅल्यूपर्यंत येण्यासाठी बराच वेळ आपल्याला वाट पाहावी लागते. त्यामुळे हे जे ऑप्शन्स आहेत ते सध्याच्या परिस्थितीमध्ये इतके फ्लेवरेबल नाही आहेत. दुसरा जो ऑप्शन आहे तर तो आहे म्हणजे स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आपण ज्याला म्हणू, तो म्हणजे गोल्ड. आता गोल्डमध्ये काय आहे की ज्यावेळेस आपण गोल्ड घेतो आहे, आपण जर जुना इतिहास जरी बघितला तरी त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर गोल्डनी रिटर्न हे पॉझिटिव्हच दिलेले आहेत. म्हणजे गोल्डच्या बाबतीत, सोन्याच्या बाबतीत असं कधीच झालं नाही की सोनं एकदम रिव्हर्स गेले, डायरेक्ट पडलं आणि पूर्ण जुन्या किमतीवर आलं आहे, असं नाही झालं. थोडंफार कमी जास्त प्रत्येक गोष्टीत होत असतं. परंतु जे स्टॉक मार्केटमध्ये कधी कधी होतं की डायरेक्ट मार्केट त्यांचं काय म्हणतात ना, रनिंग करेक्शन किंवा मेकिंग अ बॉटम, ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या गोल्डमध्ये नाही आहेत. अगोदर गोल्ड हे हाऊस म्हणून केलं जात होतं किंवा लग्नकार्यात केलं जात होतं, घालण्यासाठी केलं जात, परंतु आत्ता सोनं हे इन्व्हेस्टमेंट म्हणून केलं जात होतं. आज सोन्याची जर आकडेवारी आपण बघितली तर 2017मध्ये सोनं हे 30,000 रुपये होतं. 2018मध्ये सोनं हे जवळजवळ 34,000 ते 35,000. 2020-21मध्ये 46,000चा आकडा सोन्याने पार केला आणि 2025मध्ये
जवळजवळ 1.5 लाखाचा 1,80,000चा उच्चस्तरीय आकडा हा सोन्यानं पार केला. त्यानंतर व्हॉलेटिलिटी आली, सोनं थोडंसं कोसळलं, खाली पडलं, परंतु पुन्हा वर गेलं. कुठलीही गोष्ट जास्त जोरात वेगानं पुढे गेली तर ती बाउन्स बॅक होत असते, परंतु पुन्हा ती नव्यानं पुढे जाण्यासाठी सुद्धा तयार होत असते. सोन्यामध्ये करेक्शन जर आलं तर पुन्हा सोनं आहे त्या किमतीच्या पण वरती जाण्याची धमक ही सोन्यामध्ये आहे. आता आपण जर विचार केला तर आपण असं म्हणणार की सोनं 1.5 लाख रुपये एक तोळा जर करायचा म्हटलं तर 1.5 ते 1,60,000 रुपये इतके पैसे लागतील. तर आपण सोनं कसं करायचं? मध्यमवर्गीयांसाठीचा हा मोठा प्रश्न असतो. ज्यांच्याकडे पैसे आहे त्यांना काही वाटत नाही, पण जे मध्यमवर्गीय लोक असतात किंवा ज्या स्त्रिया असतात ज्या पहिलं थोडं सोनं करत होत्या, परंतु आत्ता सगळ्यांचे हात बांधल्यासारखेच झाले. सोनं करायचं म्हटलं तर पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग जे असतं आपलं ते डिस्टर्ब होतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला मोठा जरी गोष्ट करायची असेल सोन्याची तरी ती होऊ शकते. तर विषय असा आहे की महिलांकडे अनेक माध्यमातून पैसे येत असतात. घर खर्चासाठी असतील किंवा आपण माहेरी गेलो तर त्यावेळेससुद्धा पैसे येतात, किंवा आता लाडकी बहीण योजनेचे पैसेसुद्धा बहुतेक महिलांना मिळतात. तर किंवा काही महिला ह्या स्वयं भांडवल तयार करणाऱ्या असतात. काहीतरी उद्योगधंदे असतात त्यांचे छोटे छोटे, त्याच्यातलं प्रॉफिट जे असतं ते थोड्या प्रमाणात असतं. तर अशा महिलांनी काय करायचं आहे की आपल्याकडे थोड्याफार प्रमाणात पैसे साचले तर अर्धा ग्रॅम, 1 ग्रॅम, 2 ग्रॅम अशा अंगठ्या, पिळ्याच्या अंगठ्या, कारण पिळ्याची अंगठी केली तर त्याच्यात आपल्याला घट जी असते ती बसत नाही. तर अशा अंगठ्या करून ठेवायच्या आहेत. जर आपण कंटिन्यू 2 वर्ष अशा अंगठ्या जर केल्या तर नक्कीच आपल्याकडे 3, 4, 5 ग्रॅमपर्यंत, किंवा आपण दरवेळेस 1-1 ग्रॅमची केली किंवा 2-2 ग्रॅमच्या अंगठ्या केल्या तर आपल्याकडं कालांतराने चांगल्या पद्धतीने अंगठ्या तयार होतात. आणि सोनं ही अशी गोष्ट आहे की त्याची किंमत ही तुम्हाला वाढलेलीच दिसणार. 2026मध्ये आज जर सोनं 1.5 लाखांवरती आहे तर 2028मध्ये सोनं बघितलं तर त्याचे आकडे हे 2 लाखाच्या वरतीच तुम्हाला बघायला मिळणार. त्यामुळे त्यावेळेस डायरेक्ट 2 लाखाचं करण्यापेक्षा आपल्याला त्यावेळेस वाटतं की अरे 2 लाख सोनं आहे, मी कधी करणार, कसं करणार. तर आत्तापासूनच आपण बाकीचे खर्च थोडेसे कमी करून सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जर चालू केली, अर्धा ग्रॅमपासून आपल्याला सोनं मिळतं. त्यामुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जर चालू केली तर निश्चित स्वरूपात पुढं जाऊन तुम्हाला ते जे सोनं आहे, तुम्ही जे पिळे करून ठेवलेलं सोनं आहे ते मोठ्या एखाद्या वस्तूमध्ये घालता येतं आणि तुमच्याकडे मोठी वस्तू तयार होते. आता तसा जर विचार केला तर रिटर्न्स जे आहेत ते सोन्याचे सगळ्यात जास्त आहेत. तुम्ही आज जर 1.5 लाखाला सोनं केलं तर 1 वर्षांनी ते सोनं 2 लाखावरती जाणार आहे. म्हणजे जवळजवळ 20 ते 25% रिटर्न तुम्हाला एका वर्षात सोनं देत आहे. त्यामुळे रिटर्नच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला तर सोनं हेच जास्त फायदेशीर आहे. त्यानंतर डिजिटल गोल्ड ही सुद्धा संकल्पना आहे. जर समजा तुम्हाला फिजिकल गोल्ड जे आपण दुकानातनं घेतं त्याच्यासाठी सुद्धा पैसे लागत असतात, किंवा इतक्या प्रमाणात कमीत कमी अर्धा तोळा तरी, अर्धा ग्रॅम तरी आपल्याला करावा लागतो. परंतु डिजिटल गोल्ड ही अशी संकल्पना आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी 100 रुपयांपासून सोनं घेऊ शकता. म्हणजे जर समजा तुमच्याकडं 500, उदाहरणार्थ 500 रुपये आहेत, तर 500 रुपयांमध्ये तुम्ही सोनाराच्या दुकानात तर जाऊ शकत नाही सोनं आणायला. तर डिजिटल गोल्ड ही संकल्पना आहे ज्याच्यामध्ये तुम्ही 500 रुपयांचं सुद्धा सोनं घेऊ शकता. मग सोन्याच्या किमतीनुसार 500 रुपयांचं जितकं मिली सोनं येत असेल तितकं मिलीग्रॅम सोनं जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं. त्यामुळे कधी काय होतं, आपण म्हणतो की एवढे पैसे साचल्यानंतर मी सोनं करेल. आपल्याकडे समजा 500 रुपये आपण आज साचवले आणि उद्या आपल्याला काही अनपेक्षित खर्च आला तर ते 500 रुपये आपण त्याच्यामध्ये यूज करतो तर आपण पुन्हा झिरोला येतो. त्यामुळे जर एखाद्या वेळेस आपली त्वरित इच्छा झाली की नाही मला हे 500 रुपये सेव्ह करायचे, तर त्या ठिकाणी सुद्धा डिजिटल गोल्डमध्ये सुद्धा तुम्ही 500 रुपयाचं सुद्धा सोनं घेऊ शकता. म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे ही जी संकल्पना आहे, ही जी म्हण आहे किंवा हे जे वाक्य आहे ते खरंच आपण म्हणजे प्रत्यक्षात ते आणू शकतो, उतरवू शकतो. फक्त तितकं आपलं गट्स पाहिजे आणि तितकी करण्याची इच्छा पाहिजे. नक्कीच 2 वर्षानंतर तुमच्याकडे पिळे जे आहेत ते नक्कीच तुमच्याकडे साचणार. त्यामुळे
तुम्ही अशा पद्धतीने सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला शिका. सध्या सोन्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती खूप प्रॉफिटेबल आहे. म्हणजे असं कधीच होऊ शकत नाही की सोनं तुमचं आजच्या किमतीच्या 50% डाऊन आहे, 60% डाऊन आहे, 40% डाऊन आहे, असं होऊ शकत नाही. तुम्ही एखादा स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक घेतला तर तो 40, 50, 60%सुद्धा डाऊन जाऊ शकतो. परंतु सोनं सध्या डाऊन जाऊ शकत नाही. हां, 10-5% करेक्शन जे आहे ते येणारच, कारण शेवटी ते सुद्धा म्हणजे त्याच्यावर सुद्धा ट्रेडिंग होत असते. कम्युनिटीमध्ये ह्यावरती सोन्यावरती ट्रेडिंग होत असते. परंतु सध्या धातूंच्या बाबतीत जर विचार केला तर सोनं आणि चांदी. आता चांदीचा विषय कसा होतो की आपण जर चांदी दुकानातनं करून आणली तर तिच्यामध्ये घट ही भरपूर प्रमाणात होत असते. म्हणजे आपण फिजिकली चांदी घरी ठेवू शकत नाही, त्याच्यामध्ये घट आपल्याला खूप होते मोडायला गेल्यावर. तसं सोन्यामध्ये नाही होत. सोन्यामध्ये जर तुम्ही पिळे केले तर त्याच्यामध्ये घट येत नाही आणि तुम्हाला आहे त्या म्हणजे तुम्हाला तुमची जी किंमत आहे सोन्याची ती तुम्हाला मिळते. फक्त जर तुम्ही असं काही कानातले किंवा काय केलं त्यामध्ये जी कर्नोळ असते ती मायनस होत असते तुमची, पण पिळ्याच्या अंगठीमध्ये तसं काही होत नसेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओमध्ये मला सांगायचं काय होतं त्याचं जर तारतम्य तुम्हाला कळलं असेल तर प्लीज 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 तुम्ही ना माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. खरं तर हा व्हिडिओ जो आहे ते गृहिणींसाठी आहे, कारण आपल्या गृहिणी पण ज्या आहेत किंवा महिला ज्या आहेत खरं त्या स्वतः सेविंगमध्ये खूप इंटरेस्टेड असतात आणि सेविंग ही त्यांच्याकडनं होत असते. त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला स्पेशल महिलांना, तर मला नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्हाला खूप नम्र विनंती आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप मेहनत करून किंवा खूप विचार करून हे व्हिडिओज बनवावं लागतात. व्हिडिओ बनवताना एखादी अर्धी गोष्ट चुकतही असेल त्याबद्दलसुद्धा क्षमा असावी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा गोल्डमध्ये सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चालू करा. खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यामध्ये डिजिटल गोल्ड आपण घेऊ शकतो. वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत, ग्रो आहे, झेरोदा आहे, एंजल ब्रोकिंग आहे. स्टॉक मार्केट म्हणजे स्टॉक्स आपण ज्या ज्या ॲप्लिकेशनमध्ये घेतो तिथे आपण डिजिटल गोल्डसुद्धा घेऊ शकतो. तर नक्कीच तुम्ही डिजिटल गोल्ड घ्या, कारण त्याच्यामध्ये तुमच्याकडं आहे त्या पैशाचं गोल्ड तुम्हाला मिळतं आणि त्यामध्ये टॅक्सचं पण काहीतरी कन्सेशन आहे, मला नक्की माहिती नाही. मी त्याची माहिती काढून नक्की पुन्हा व्हिडिओ करेल. तर थँक्यू, धन्यवाद.